कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा मैदानावर उद्या शाही दसरा मेळावा पार पडेल। म्हैसूर नंतर या दसरा सोहळ्याला अनन्यसाधारण महत्त्व असतं। राजघराण्यातील श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्यासह कुटुंबातील सदस्य यात सहभागी होत असतात। मेबॅक कारमधून हे सगळे सदस्य न्यू पॅलेस इथं दसरा चौकात पोहोचतात आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या दरम्यान सोनं लुटण्यास खऱ्या अर्थानं या ठिकाणी सुरुवात होते। या सगळ्याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी सतेज जौनकर यांनी। कोल्हापुरात उद्या शाही दसरा सोहळा पार पडणार आहे। कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकामध्ये हा सोहळा रंगणार आहे। सध्या आपण आहोत ऐतिहासिक या सगळ्या दसरा सोहळ्याच्या या दसरा मैदानावरती आणि या ठिकाणची दृश्य पाहतो। या ठिकाणी तयारीला आता वेग आलेला आहे। खरं तर उद्या सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळेस या सगळ्या सोहळ्याला खूप मोठ्या प्रमाणावरती गर्दी या ठिकाणी जमते। सध्या या ठिकाणी मंडप घालण्याचं काम सुरू आहे। शिवाय या ठिकाणी असणारे खड्डे जे आहेत ते बुजवण्यासाठी या ठिकाणी मुरुम घालण्यात आलेला आहे। शिवाय या संपूर्ण परिसराला बॅरिगेटिंग करण्यात आलेलं आहे। यंदा खरं तर या सगळ्या महोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा आहे तो दिल्यामुळे विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। खरं तर म्हैसूर पाठोपाठ कोल्हापूरच्या या शाही दसऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या काळापासून ही परंपरा चालत आलेली आहे। ही परंपरा कोल्हापूरच्या वैभव आणि शौर्याचं प्रतीक देखील मानली जाते। न्यू पॅलेसमधून शाही मिरवणूक निघते आणि या मिरवणुकीमध्ये श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत ते सहभागी होत असतात। विशेष म्हणजे यामध्ये घोडे आणि छत्रपतींची मेबॅक कार आणि बग्गी यांचा देखील या ठिकाणी समावेश असतो। याच ठिकाणी तुळजाभवानी देवी आणि अंबाबाई देवीच्या पालख्या देखील येतात आणि या ठिकाणी बंदुकीच्या फैरी देखील झाडल्या जातात। पोलीस बँड देखील असतो आणि या शाही दसरा सोहळ्याला हजारो कोल्हापूरकर आहेत ते या ठिकाणी गर्दी करतात आणि सीमोल्लंघन करतात। शमीचं पूजन खरं तर छत्रपती शाहू महाराजांच्या हस्ते होतं आणि यानंतर मोठ्या प्रमाणावरती 30 शमीची पानं घेण्यासाठी गर्दी या ठिकाणी केली जाते। हा सोहळा उद्या रंगणाऱ्या याची तयारी आता पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।